लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने या संपूर्ण रणधुमाळीत एक नाव सातत्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गाजते ते नाव आहे प्रकाश आंबेडकर, म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचं. बाळासाहेब, आज प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यातला तुमचं चिन्हही आज मिळालेलं आहे. परंतु एकंदरीत महाराष्ट्राचं सध्याचं जे राजकीय चित्र आहे, महाविकास आघाडीच्या अनुषंगाने अनेक चर्चा केल्या गेल्यात. बाळासाहेब, महाविकास आघाडीत तुम्हाला न घेण्यामागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं? ते माझ्या आता तो इश्यू संपलेला आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. आता रिअल प्रचाराला सुरुवात झालेला आहे. निर्मला सीतारामन यांचे असणारे जे पती आहेत परकला प्रभाकर यांनी एका व्हिडिओ चॅनलला मुलाखत दिली आणि व्हिडिओ चॅनलला मुलाखत देताना त्यांनी असं स्पष्टपणे असं मांडलं आहे की 2024मध्ये मोदी पुन्हा निवडून आले तर यापुढे निवडणुका होणार नाहीत. मला तर हा असणारा एक गंभीर इशारा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. जे निर्मला सीतारामन ह्यांना बोलता येत नाही ते वक्तव्य आमच्या दृष्टीने त्यांच्या पतीने केलेत अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा मतदाराने परकला प्रभाकर यांनी जे मत मांडलेलं आहे त्याच्याकडे सिरियसली बघावं आणि गव्हर्नमेंटमधलीच व्यक्ती, मंत्रिमंडळातलीच व्यक्ती आता जर अशा रीतीने वक्तव्य करणार असतील तर मतदारांनी BJPला मतदान करू नये आव्हान आम्ही असतात त्या ठिकाणी करतो. आणखी परसेप्शन, सध्याचं जे महाराष्ट्राचं राजकीय चित्र आहे तुम्हाला काय, तुम्ही कसं पाहता? एक राजकीय विश्लेषक म्हणून तुमच्याकडे जेव्हा आम्ही पाहतो तर तुम्ही कसं विश्लेषण कराल? इलेक्शनच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीला कोणीच हिंदीमध्ये तवज्जो आपण जो शब्द वापरतो तो देत नव्हता. आत्ता असणारा सर्वच जणच म्हणायला लागलेत की भारतीय जनता पक्षाला कोणी टक्कर देऊ शकत असेल तर वंचित बहुजन आघाडीच टक्कर देऊ शकते. त्याच्यामुळे असणारं ही राजकीय परिस्थिती आहे जी आम्ही अगोदरपासून मांडत होतो ते आता समोर आलेली आहे. आणि ही परिस्थिती इथल्या मीडिया जे आहे त्यांनी बघावं, नाही तर सोशल मीडियावरती हे चित्र पूर्णपणे स्पष्ट आले अशी परिस्थिती आहे. तुझ्या यादीकडे जर पाहिलं तर ज्या समाजाला कधी प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं संपूर्ण राजकीय प्रक्रियेत असे उमेदवार तुम्ही दिले. हा खूप मोठं धाडस म्हणावं लागतं याला राजकारणात. तर नेमका हा प्रयोग करण्यामागचं तुम्ही सातत्यानं प्रयोग करता, मात्र लोकसभा निवडणुकीत हा जो प्रयोग केलेला आहे त्याचं यश कसं पाहता तुम्ही? असे आम्ही काही नवीन केलं असं नाही. आम्ही असं म्हणत होतो की लोकशाहीचं सामाजिकरण झालं पाहिजे आणि लोकशाहीचं सामाजिकरणाची सुरुवात करायची असेल तर उमेदवारीचं सामाजिकरण झालं पाहिजे अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही असताना आमच्याबरोबर जुळलेले, आम्हाला मदत करणारे सातत्याने अशी जी माणसं होती त्यांना आता आम्ही असं उमेदवारी दिलेली आहे. एक स्वच्छ चेहरा असं म्हणता येईल, डागाळलेला नाही. काही जण सामाजिक याच्यामध्ये होते, राजकीय याच्यामध्ये नव्हते. आज ते राजकीय आलेले आहेत. त्याच्यामुळे हे जे आयाराम गयारामचं राजकारण आहे ते या ठिकाणी थांबेल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. शेवटचा एक प्रश्न विचारतो. शिवसेनेमध्ये फूट पडली, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. लोकसभा निवडणूक या दोन्ही पक्षाचं राजकीय भवितव्य ठरवणारे असेल असं तुम्हाला वाटतं? बऱ्याच गोष्टी बदलतील असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि काँग्रेसने आणि शिवसेनेने स्वतःला बदललं नाही तर माझ्या अंदाजाने जो परिणाम इतर सगळ्या संघटना पक्षावरती होतो तो त्यांच्यावरती सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकावर पण होऊ शकतो का? मी असं एक मानतोय की कुठल्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची लढत आहे आणि ती सिरियस आहे याची असणारी मांडणी व्हावी असं मला वाटते. त्याच्यामध्ये ते काही दिवसामध्ये येईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे आता न बोललेलं बरं. थँक्यू. चलो.
राज्याचं राजकीय चित्र सध्या अस्पष्ट आहे, मात्र पुढच्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होईल आणि राज्याचं राजकारण पुढच्या दिशेनं जाईल असा विश्वास बाळासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. उमेश रण, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.